नमस्कार. नमस्कार. आज आपण साई दुर्गा हॉटेलमध्ये आलेले आहे. तर आज आपण काय मागवणार आहात? आज आपण इथे इडली सांबार आणि मेदूवडा सांबार मागवलेला आहे. ठीक आहे. तर हे हॉटेल जे आहे ते कॅडबरीचं सिग्नल आहे पोपटला, तर तिकडे आहे आणि हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. तर आपण आजचा वार आहे सोमवार. आज सकाळ सकाळ आपण आलेलो आहोत. तर सोमवार असल्यामुळे इथे तेवढी गर्दी नाहीये जेवढी रविवारी किंवा शनिवारी असते. तर आपण आता ऑर्डर केली आहे. आपण आता वाट बघूया की कसं म्हणजे काय होतंय ते. ठीक आहे. आणि साधारण प्राइस रेंज काय आहे इथे? रिझनेबल रेट्स वगैरे कसे? प्राइस रेंज आता आपण सांगूया. याच्यामध्ये आता आपण जे मागवलंय आपण त्याची पहिल्यांदा आपण डोसा वगैरे उत्तप्पाची प्राइस सांगूया. इथे उत्तप्पाची रेंज स्टार्ट होते 95 पासून आणि त्याच्यानंतर ती हायएस्ट जो त्यांच्याकडे उत्तप्पा अवेलेबल आहे तर तो किती 190 पर्यंत आहे. 190 म्हणजे रिझनेबल, सगळ्यांना रिझनेबल रेंज आहे आणि क्वालिटी पण चांगली मेंटेन. त्यांच्याकडे व्हरायटी पण आहे. मेन्यू खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये पावभाजी आहे, पिझ्झा आहे, तवा राईस आहे, सूप आहे. त्याच्यानंतर चायनीज वगैरे पण आहे, पनीरच्या आणि मेन आपलं जे स्टार्टर मध्ये तर बरेच पदार्थ आहेत आणि प्लस जे मेन कोर्स आहे त्याच्यामध्ये पनीरच्या भाज्या आहेत जसं की पनीर मटर, पनीर पालक वगैरे आणि खिचडी सुद्धा आहे. डाळ खिचडी इकडची चांगली असते. त्याच्यानंतर नूडल्स पण आहेत. ज्यांना चायनीज वगैरे आवडतं त्यांच्यासाठी नूडल्स सुद्धा अवेलेबल आहेत. ओके. साधारण इथे सगळं फॅमिली येऊन मस्त करून घेऊ शकता, एन्जॉय करू शकतो. सांबारची टेस्ट बघू आपण. सांगू सांबार एकदम मस्त आहे. मेनू आलेला आहे. आपण ऑर्डर केलेला इडली आणि मेदूवडा सांबार. चटणीची पण टेस्ट भारी आहे. इडली सॉफ्ट आहे एकदम. सांबार खूप छान आहे. त्याच्यामध्ये आमसूल टाकलेला आहे आणि ते जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाहीये. बरोबर एकदम एक्झॅक्ट जसं हवं असतं तसंच आहे. आणि आपण आता खोबऱ्याची चटणी टेस्ट करूया. चटणी पण एकदम मस्त आहे. आता आपण इडली बघा तुम्ही. इडली जी आलेली आहे त्याची साईज सुद्धा खूप मोठी आहे आणि केळीच्या पाण्यात दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला जो फील आहे खाण्याचा तो एक वेगळाच ऑथेंटिक फील येतोय. तर आपण आता इडली ट्राय करूया. और तू पण ट्राय कर जरा. इडली एकदम सॉफ्ट आहे, लुसलुशीत आहे. आणि जे मेंदू वड्याचे जे आपलं म्हणजे आपलं सगळं ते सगळं म्हणजे आपले सगळं सगळं असेल ते पण हे बघा ना. काही लोकांचं ते एकदम गोल असतं, बरोबर ऑइली असतं. हे एकदम सॉफ्ट आहे. हा आणि प्रॉपर साऊथ इंडियन थाळी करतात. मेदूवडा जो आहे तो कुरकुरीत आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त तेल नाहीये, ऑइली नाहीये. त्यामुळे आपल्याला खाताना पण चांगलं वाटतं, छान वाटतं. आपल्यासोबत आपण जुईला पण आणले. जुईला पण आवडलेलं आहे. जुईला सुद्धा आवडलेलं आहे. छान वाटतं तिला. कसं वाटतं तिला? छान आहे जुई. छान आहे. जुई आता इडली टेस्ट करणार आहे. इडली टेस्ट कर. छान वाटला, आवडला तिथे सांग का भावार्थाला. इडली कशी होती? छान आहे. इडली छान होती ना. अजून पाहिजे तुला? हो. सांबार पाहिजे, चटणी पण पाहिजे. वा. आता आपण जशी वाट बघत होतो बऱ्याच वेळापासून तो चहा आलेला आहे. आलेला आहे आपला. आपण जशी वाट बघत होतो एकदम गरम आलेला आहे. आपण आता घेऊन बघूया कसा आहे चहा. मिसळयुक्त चहा दिसतोय छान मस्तपैकी. आता आपण आपल्या लहान मेंबरला सुद्धा थोडासा चहा पाजूया. त्याचं रिएक्शन बघू आपण. जो पडद्या मागचा कलाकार आहे त्याला आपण चहा देऊया आता. थोडासा चहा तुम्ही देऊन बघा जरासा. टेस्ट नुसते एक फक्त गोड. एक गोड. आता फक्त गरम आहे ना जास्त गरम आहे. गरम नाही नुसता. आता बघा आता कसा आहे चहा? चहा कसा आहे? छान आहे. अरे गरम नाही. काय प्रॉब्लेम नाही चालत. दूध आहे फक्त. दुधाचा चहा आहे. तुला ओके.
हा कसा वाटला तुला? हा छान आहे. इकडे चहा सांग, कसा चहा कसा आहे? आहे? चहा कसा वाटतोय मी? पाणी पाहिजे देतो हा. चहा एकदम मस्त आहे, उधार चहा आहे एकदम. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण फारच कमी आहे. चहा एकदम छान आहे. तरतरी येते. नाम बताओ पहले. प्रकाश शेगडे. ओके, ये होटल आपका कब से चालू है? 7 साल से 7 साल से चालू है क्या? और इधर का रिस्पांस कैसा है आपको? बहुत अच्छा है. बहुत अच्छा. 4.7 रिव्यू अपना. ओके ओके. और एग्जैक्टली आपका शॉप लोकेशन किधर है? कैडबरी जंक्शन नजदीक है. नजदीक है. ओके, कोपट रोड है. ओके, यानी कुंजनी स्टेट के नजदीक है. 59. ओके, और आपके इधर स्पेशलिटी क्या है आपका होटल का? तंदूरी डिश, चाइनीज, ओके, अपना साउथ इंडियन डिश भी है. प्योर वेज है ना Pure आपका ये veg. पूरा? ओके. अजून काय विचारू? हाँ हाँ. और आप ये इडली सर्व किसके बनल के ऊपर से? उसके ऊपर रख के देते हैं. ओके, और आपके रेट्स भी रिजनेबल है? ओके. और आप जोमेटो और स्विगी में भी फैसिलिटी दोनों अवेलेबल है? आपका शॉप का टाइमिंग कितना रहता है? बजे से रात को 12 बजे तक. हाँ, यानी पूरा कवर हो जाता है, नाश्ते से लेके मेन मेनू सब 12 बजे तक. और आपके कुछ स्पेशल डिशेस रहेंगे तो बताओ. हंडी बिरयानी, वेज हंडी बिरयानी. ओके. हंडी डिश में चाइनीज अपना अंगारा, पनीर अंगारा स्पेशल है. पनीर हंडी स्पेशल है. और कोल्ड ड्रिंक्स और स्वीट डिश ये सब अवेलेबल है आप? और साउथ इंडियन अपना पनीर थाली भी है. ओके. स्पेशल है. पाव भाजी भी है. और आपकी इधर पेमेंट की फैसिलिटी कैश और ऑनलाइन भी है? दोनों भी. पेटीएम कैश. ओके सर, थँक्यू. अच्छा आहे. शेफने खूप प्रकारचे डिशेस इथे बनवलेले आहेत. हा, पनीरचं बनवलेलं आहे. इथे लंच थाळी एकदम स्पेशल आहे. त्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत आणि प्रत्येक यांची प्रोसेस आहे. किचन पण एकदम सॉलिड आहे यांचं. सगळं परफेक्ट चाललेलं आहे. डस्टबिन हे ते सगळं व्यवस्थित प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. डिश वॉशिंगचं पण त्यांची फॅसिलिटी चांगलेली आहे. ओके. रायता वगैरे सगळं आपल्याला थाळीमध्ये सगळ्या डाळ, राईस, लोणचं, पिकल्स या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहे. आणि किचन मध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ वगैरे असतात ते प्रॉपर आहे. शेफ त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित करत आहे. तुम्ही बघू शकता तिथे त्यांचं पनीरची भाजी, शेवची भाजी कशा पद्धतीने होते, पूर्व तयारी कशी असते त्यांची, कटिंग्स वगैरे, भाजी वगैरे, या सर्व गोष्टी त्यांच्या व्यवस्थित आहेत. टोटल त्यांचा ओके एकदम. डाळ, राईस ही पण चाललेलं आहे. आता दुपारची वेळ, लंचची वेळ, त्यामुळे सगळं कटिंग्स वगैरे करून घेतलेले त्यांनी आणि एकंदर सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. आता ही प्रोसेस फार इम्पॉर्टंट असते. ह्याच्या थ्रू त्यांचं सगळं प्रॉपर सगळं चेक होतं आणि फायनल डिश येईपर्यंत ती सगळं शेफच्या थ्रू चेक होऊनच येते ती. आणि क्वालिटी सगळे व्यवस्थित मेंटेन करतात. त्यांचं ग्राइंडर पण तुम्ही बघू शकता इडलीचं, त्या कशा पद्धतीने सगळं होतं ते. आम्ही स्पेशली कोणाला एंट्री नसते पण आम्हाला खास त्यांनी एंट्री दिलेली. आईची डिश कशी सजवतात ते पण दिसते आपल्याला. त्यांच्यामध्ये स्वीट डिश पण दिसते, रायता दिसतोय, राईस, चपाती, 3-4 चपाती आहे, पनीर मसाला आहे. तर ही कोणती भाजी आहे? आलू फ्लॉवर पण आहे. परत तुम्हाला रोस्टेड पापड पण मिळतोय. पनीर मसाला एक आहे. साधारण सॅलेड मध्ये तुम्हाला ओनियन वगैरे पण देता येते. तर ही एक पंचपक्वान्न डिश आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने त्यांनी प्रॉपर आपला व्यवस्थित सात्विक गुणाची आणि पावभाजीची डिश पण त्यांनी बनवलेली आहे. स्पेशल डिश आहे. पाव मध्ये बटर वगैरे सगळं व्यवस्थित, पाव पण तुम्हाला तव्यावरती व्यवस्थित फ्राय वगैरे करून दिलेला आहे आणि सगळं रुचकर आहे, एकदम छान आहे, एकदम तुम्हाला आवडेल सगळ्यांना. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. हा, सॉफ्ट आहे, पाव पण एकदम सॉफ्ट आहे. ओके, छान आहे. पूर्ण मेनू भेटतो.
जर का तुम्ही लंच साठी इथे आले तर ह्या पद्धतीने तुम्हाला भाजी मिळेल. हे कोणता भाजी आहे सची? पनीर मसाला. पनीर मसाला. पनीर मसाला मी चेक करतो आता. पनीर पनीर मसाला एकदम बेस्ट आहे. पनीर पण एकदम सॉफ्ट आहे, टेस्टी लागते एकदम. मला फार आवडलेलं आहे. दाल दालची पण क्वालिटी मस्त आहे, व्यवस्थित ती शिजवलेली आहे, त्यामुळे खाताना चविष्ट लागते. आलू गोभी अलग अलग भाजी होता है, चेंज होते रहते. ही भाजी जी आहे आलू कुर्मा म्हणून आहे, एकदम मस्त लागते. त्याची पण टेस्ट एकदम भारी आहे. हे रायता पण मस्त आहे, सॉफ्ट लागतो एकदम. शिरा, हा पायनॅपल शिरा आहे गुलाबजाम जो तुम्हाला या डिश मध्येच मिळतोय. शिरा सुद्धा तुम्हाला या डिश मध्येच मिळतोय. रोस्टेड पापड पार्सल 200. पापड पण जबरदस्त आहे. रोस्टेड पापडाच्या संग सर्व केला जातोय. चपाती तेल. राईसची क्वालिटी एकदम मस्त आहे. बासमती त्याचं ते राईस दाणा पण एकदम मोठा आहे. राईस कोणता वापरतो? बासमती राईस वापरला जातो. क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आणि 3 चपाती याच्यामध्ये इन्क्लूड असतात डिश मध्ये. गुलाबजाम थोड़ा पानी डाल. चपाती बरोबर पनीर भाजी, कुर्मा भाजी एकदम बेस्ट लागते. चपातीची साईज पण लिक्विड भरेल त्या पद्धतीने पूर्ण डिश दिली जाते. 3 पीसेस चपातीचे मिळतात, त्यामुळे परिपूर्ण अशी थाळी आहे ही. जर का एक थाळी एका माणसाने खाल्ली तर बेस्ट, पूर्ण पोट भरून तुम्ही तृप्त व्हाल, तुमचं मन तृप्त होईल. तुम्ही बघू शकता गुलाबजाम सुद्धा पण ह्याच्यामध्ये आलेले आहे आणि गुलाबजाम एकदम सॉफ्ट आहे. बघू शकता तुम्ही. गुलाबजाम मध्ये खवा वापरलेला आहे जो प्युअर आहे, मावा. त्या पद्धतीने त्याने हे करून प्रोसेस केलेली आहे, त्यामुळे हे पण छान लागतं. ओके, छान आहे. अच्छा, दिसतंय. तू टेस्ट कर. डिश ह्याच्यामध्ये सगळं बघू शकता तुम्ही. बटर वगैरे पण चांगलं आणि पाव पण अमूल बटर में हम लोग बनाता है. पाव भाजी है, इधर हम लोग स्पेशल डिशेस है. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोथिंबीर, कांदा, बटर वगैरे टाकलाय. मी तर खाऊन बघतो कशी झाली. ह्याच्या बटर मध्ये ना पूर्ण हे झाले, भाजी पण मॅच झाली. असं बटरचा तुकडा नाही येते तोंडाला, म्हणून पण छान झाले. कांदा पण एकदम मस्त कापलाय आणि बारीक बारीक कापलाय. कारण की ना काय लोकांमध्ये एवढे कांदे कापतात, मग त्याला जमत नाही खायला. बघा तुम्ही. आणि लिंबू पण छान झालं. धन्यवाद. डिश मध्ये तुम्हाला हा सर्व होतो केळीच्या पानावरती हा सर्व होतो आणि त्याच्यावरती तुम्हाला प्युअर घी ते टाकून मिळतंय. म्हणजे याची टेस्ट तुम्ही बघाल तर अफलातून असणार आहे एकदम. आता आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे. एक स्पून देतो ना. आता तुम्ही बघू शकता मी टेस्ट करतोय. मस्त एकदम. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण टाकलेले त्यांनी, काजू टाकलेले, पायनॅपल टाकलेले आणि वरनं साजूक तूप आहे. त्याचा टेस्ट अफाट आहे, मस्त एकदम स्वीट आहे. जेवणानंतर तुम्ही हे नक्की ट्राय केलं पाहिजे. अशी डिश आहे.